मला आतापर्यंत डेरिव्हेशन आणि इंटिग्रेशनचा तर कुठे उपयोग पण झाला नाही. म्हणजे मला तसंही ते येत नव्हतं, तो विषय वेगळाच आहे. आणि मी काय टॉपर पेपर नव्हते बरं का. हॅलो गायज, गुड मॉर्निंग. हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे त्यांच्यासाठी जे जॉबची प्रिपरेशन करतायत. तुमच्या पण ओळखीतलं कुणी जॉबची प्रिपरेशन करत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मी हा व्हिडिओ बनवते कारण मला खूप सगळे इंस्टाग्रामवरती कॉमेंट्स येत आहेत की तू नक्की काय जॉब करते, किंवा मी काय जॉबची प्रिपरेशन केली पाहिजे, त्यावेळेस मला जॉब लागेल, मी कोणत्या कंपन्यांना अप्लाय करू. थोडक्यात जॉब रिलेटेड खूप सारे क्वेश्चन्स येत आहेत. म्हटलं आता युट्यूबला आपण एक व्हिडिओ टाकू, कारण इंस्टाग्रामला 30 सेकंदात मी काहीच सांगणार नाही का. माझी स्टोरी चालू होते इंजिनिअरिंगच्या लास्ट इयर पासून, कारण तिथूनच आम्हाला कंपन्या वगैरे यायला चालू झाल्या होत्या कॉलेजमध्ये. तर मी सिंहगड कॉलेजमध्ये होते वडगावच्या, आणि मी काय टॉपर पेपर नव्हते बरं का. मी एकदम नॉर्मलच होते, तुम्हाला समजलंच असेल. माझे विषय पण कसे कसे तरी निघायचे माझे, कारण मी एवढी पण अशी हुशार नव्हते की एकदम टॉपर आहे, एकदम सगळ्या शिक्षकांची फेवरेट वगैरे. तर मी कॉलेजला जात नसायचे, हा विषय असायचा. आणि 4th इयरला मला एवढं कॉलेज जास्त कंपल्सरी पण नव्हतं. सो मी करायचे कसं तरी अटेंड, आणि मी फक्त एक्झामच्या 1-2 दिवस अगोदर अभ्यास करून कसे तरी विषय काढणे. त्या पीएल मध्ये अभ्यास करायचा, वर्षभर काहीच अभ्यास नाही करणार, पीएलला एकदम दिवस रात्र अभ्यास करून मग विषय काढायचे. अशा टाईपची मी होती. आणि त्यातले त्यात मॅथ्स म्हणजे बापरे, एकदम डोक्याच्या बाहेरचा खेळ असायचा. M1 काढणंच मला मुश्किल झालं होतं, आणि कुणी एवढे सगळे विषय काढले यार, M1 M2 M3 मला समजत नाही. आणि मला आतापर्यंत डेरिव्हेशन आणि इंटिग्रेशनचा तर कुठे उपयोग पण झाला नाही. म्हणजे मला तसंही ते येत नव्हतं, तो विषय वेगळाच आहे. लिटरली तुम्हाला एक गंमत सांगते. मी त्याचे क्लासेस लावले होते. आय थिंक मेकॅनिक्स म्हणून एक विषय होता, मी त्याचे क्लासेस लावले होते मेकॅनिक्सचे. आणि त्यांचं कसं होतं की तुम्ही जर क्लासेस लावले आणि फेल झाला तर तुम्हाला दुसऱ्या वेळेस फ्रीमध्ये क्लासेस. आणि मी 3 वेळा फ्रीमध्ये क्लासेसला गेले होते, कारण मी 3ही वेळा मेकॅनिक्समध्ये फेल झाले होते. ओके, जस्ट इग्नोर. आणि M1 मॅथमॅटिक्स पण हे थोडक्यात असंच काहीतरी असायचं की म्हणजे लिटरली ते एवढं माझ्या डोक्याला ताप करायचं, मला काहीच समजत नसायचं. मी कसं तरी पुढच्याला थोडं दाखव, मागच्याला थोडं दाखव, इकडून तिकडून बघून थोडंसं लिहि, असं करत करत मी 3ही विषय मॅथमॅटिक्सचे कसे तरी काढले. आणि असं काही नाहीये की तुम्हाला एवढेच मार्क पडले पाहिजे, तेवढे मार्क पडले पाहिजे तरच तुम्हाला जॉब लागणार. नॉट ॲट ऑल. 3rd इयर पर्यंत काहीच क्रायटेरिया नसतो, आणि 4th इयरला जाऊन तुमचा फक्त हा क्रायटेरिया असतो की बॅकलॉग्स नको लागायला. जर एखादा बॅकलॉग वगैरे असेल तर मग काही कंपन्या असतात जे ऍक्सेप्ट नाहीत करत त्याला, पण तरीही काही कंपन्या असतात जे सिलेक्शन झाल्यावरती ट्रेनिंग चालू ठेवतात, आणि मग तुम्ही काम करत करत साईड बाय साईड ते विषय काढू शकता. अशा करणाऱ्या पण एकदम देवाच्या दयाच्या असतात कंपन्या. तर असं काही नाही की सगळ्याच कंपन्या तुम्हाला नाकारणार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही एवढं काही टेन्शन घेऊ नका. आणि मग नंतर विषय असं झालं की मी कॉलेज करता करता मला कंपन्या चालू झाल्या, आणि पहिली कंपनी आली. आता मी त्याचं नाव नाही सांगू शकत, मी अजून पण त्याच कंपनीमध्ये. आणि लिटरली दिवसातून 3 वेळा माझा मॅनेजर सांगत असतो की तू एवढे सोशल मीडियावर व्हिडिओ वगैरे बनवते, कंपनीचा कुठं हे नको करू, मी या कंपनीमध्ये काम करते, त्या कंपनीमध्ये काम करते. नंतर थोडासा काहीतरी विषय होऊन बसतो, त्याच्यामुळे मी कंपनीचं नाव नाही सांगते, नाहीतर माझा जॉब धोक्यात येईल. सो लेट इट बी. मी कंपनीचं नाव नाही सांगत आहे. विषय फक्त एवढाच आहे की मला ती कंपनी आली, त्याची ॲप्टिट्यूड झाली, तो इंग्लिशचा काहीतरी राऊंड होतो ना, स्पीकिंगचा काहीतरी, तो झाला, आणि नंतर इंटरव्ह्यूचा पण झाला. 3 राऊंड झाले. मी तुम्हाला आत्ताच सांगते एक महत्वाची ट्रिक. तुम्ही जर इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करत असेल तर असं काही नाही की बाबा ए पासून चालू करून झेड पर्यंत तुम्हाला अभ्यास करायचा आहे. नो. तुम्ही फक्त इंटरव्ह्यू पर्स्पेक्टिव्ह अभ्यास करा. तुम्ही ChatGPTला गेला किंवा गुगलला गेला तरी तुम्हाला एकदम असे पहिले 30 कोड्स येतात जे इंटरव्ह्यूमध्ये जास्तीत जास्त विचारले जातात, किंवा एक इंट्रोडक्शन झालं, उप्स कॉन्सेप्ट झाले, हे नॉर्मल आहेत गोष्टी. आणि ह्याच गोष्टी विचारतात, जिकडे जाईल तिकडे ह्याच गोष्टी विचारतात. म्हणजे या तर कॉमन गोष्टी आहेत, आणि बाकीचे जे काही क्वेश्चन असतील ते इंटरव्ह्यूवरती डिपेंड करतात. आणि असं नाही की तुम्हाला एकट्यालाच तो इंटरव्ह्यू क्लिअर करायचा आहे. यू कॅन टेक हेल्प. ओके, तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचंय. हा, मला तेच म्हणायचं होतं, मी एवढं डीप एक्सप्लेन नाही करू शकत. आणि मग नंतर काय झालं, माझं सिलेक्शन झालं. कसं तरी माझं सिलेक्शन झालं, आणि सिलेक्शन झाल्यावरती माझं चेन्नईमध्ये 6 महिन्यांचं ट्रेनिंग होतं. तिथे माझी SME झाली. आणि असं नाही की तुम्हाला फक्त एकच इंटरव्ह्यू द्यायचा, माहितीये का. म्हणजे तुम्ही जर IT मध्ये आला ना, तुमचे कंटिन्यू इंटरव्ह्यू, आणि तुमच्या डोक्यातला ताप कधी जातच नाही. लोकांना वाटतं की जॉब लागण्याच्या अगोदरच खूप टेन्शन, जॉब लागल्यावर मी असं करेल, मी तसं करेल, मी इकडे फिरायला जाईल. तुम्हाला जॉब लागल्यावरच खरं कळणार आहे की आयुष्याची किती वाट लागलेली आहे. नंतर ट्रेनिंग नंतर एक इंटरव्ह्यू होतो की तुम्ही ट्रेनिंगमध्ये काय काय केले त्याच्याबद्दल ते क्वेश्चन आन्सर करतात. तो इंटरव्ह्यू होतो. त्याच्यानंतर आपल्याला फुल टाइम जॉब भेटतो कंपनीमध्ये. तर तुम्ही येता पण तुमच्याकडे अजून प्रोजेक्ट नसतो, तुमचा प्रोजेक्टसाठी अजून एक इंटरव्ह्यू होतो. मग तुम्हाला प्रोजेक्ट भेटतो, प्रोजेक्टमध्ये तुम्ही थोडे दिवस असता, पण तुमच्याकडे बिलेबिलिटी नसते. पुन्हा बिलेबिलिटीसाठी इंटरव्ह्यू होतो. म्हणजे तुम्ही जर एकदा IT मध्ये घुसला तर मरेपर्यंत तुम्हाला फक्त अभ्यास करा, इंटरव्ह्यू द्या, अभ्यास करा, इंटरव्ह्यू द्या, अभ्यास करा, इंटरव्ह्यू द्या, एवढंच चालू असतं. अजून अधूनमधून काहीतरी रॅम डाऊन वगैरे चालू झालं
तर कंपनी आपल्याला टाटा बाय बाय करते. नंतर अजून दुसरी कंपनी बघा, सेम प्रोसेस त्याच्यासाठी, परत A to Z. म्हणजे हे असा विषय कायमचा चालूच असतो. त्याच्यामुळे तुम्हाला जॉबच्या अगदी जी लाईफ आहे ती जेवढी एन्जॉय करता येते तेवढी करा, कारण जॉब लागल्यावर यू कांट एन्जॉय. लिटरली तुम्ही सोमवारपासून शुक्रवारपर्यंत आयो सॅटर्डे संडे करत वाट बघत बसता आणि सॅटर्डे संडेला झोपण्याशिवाय तुम्ही दुसरं काहीच करत नाही. आय नो दॅट, कारण मी तेच करते. किती जरी ठरवलं की नाही सॅटर्डे संडे एकदम प्रोडक्टिव्ह करायचं, मी असं करेन, मी तसं करते, काही नाही होत. झोपण्याशिवाय दुसरं काहीच नाही होत. ओके, तर लेटेड मी काय कुठला मी विषय विसरून गेले, कशावरती आपण बोलत होतो. जे फ्रेशर्स आहेत, जे आताच कॉलेजमधून पास आउट झालेत, त्यांच्यासाठी ते एवढं पण, मग त्यांना ते एवढं पण हार्ड वगैरे असं काही विचारत नाही. एकदम नॉर्मल. लिटरली तुम्हाला मी नंतरच्या व्हिडिओमध्ये माझा इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स सांगेल, तुम्हाला कळेल की मला कसल्या टाईपचे प्रश्न लिटरली विचारले होते.